दिवस आज पाहायला मिळाला, म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांचे शब्द कसे माझ्या जीवनात, तुलना नाही करत मी, पण वंदनीय राष्ट्रसंतांचे जे शब्द आहे ते मी माझ्या जीवनाला लावून घेतले. आज धन्य दिन झाला. 1968 ला प्रातस्मरणीय वैकुंठवासी आमचे गुरुवर्य भिकाजी बाबा 1968 ला बाबाजींच्या भेटीला आले होते, ज्यावेळेस त्यांना कॅन्सर झाला. आणि तोच ठेवा आज त्यांच्या कृपेने हा दिवस आज माझ्यासाठी उजडला. विठ्ठल. आणि 2001 पासून हे वंदनीय राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना मी करतो. आता थोडं हे संस्था इथे बी आमचे भजन चालू असतात. गुरुदेव सेवा मंडळाचे आमचे प्रमोदजी मानकरी, खूप मोठं काम आहे त्यांचं. आणि राष्ट्रसंतांचं काम आमच्या पुसद तालुक्यामध्ये हो आमचे वारकरी संप्रदायाचे सर्वच लोक करतात. म्हणून त्यांच्या कृपेमुळे आज हा दिवस माझ्या वंदनीय राष्ट्रसंतांच्या शब्दावर पुन्हा येतो. आजी धन्य दिन झाला, स्वामी सद्गुरू भेटला. असे गुरु भरपूर आहे. म्हणून तुम्हालाही आवाहन केलं त्यांनी. हो आलं का लक्षामध्ये. पुढचा विषय, महाराजांची भेट झाल्यामुळे माझ्या जीवनामध्ये काय परिणाम झाला. सुटली संसाराची आस, सुटली संसारा आस हरी, सुटली संसाराची आस, सुटली संसाराची आस. काल अडपाजीचा दास, हरी काल अडपाजीचा दास. सुटली संसाराची आस, सुटली संसाराची आस. माझे मायबाप हो, या चरणावर शंका आहे. शंका अशी आहे, तुम्हाला वाटत असेल महाराज म्हणतात सुटली संसाराची आस, हे तर ब्रह्मचारी आहेत, प्रपंच नाही, संसार नाही. पण शंका अशी निर्माण होऊ शकते साहजिक सगळ्यांना. कमी वेळात तेही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. जिथं वेळ संपला तिथं कीर्तन संपलं. हो तर महाराजां तुम्हाला जे अपेक्षित संसार आहे ते महाराजांना अपेक्षित नाही. महाराजांचा जो संसार आहे ते जन्म मरणाचा संसार आहे. महाराजांना जो अपेक्षित संसार आहे ते चित्तवृत्तीपासून निर्माण होणाऱ्या काम क्रोधाधिक द्वेषाधिक विकाराला संसार असं म्हणलेलं आहे. त्या विकारामुळे भोगवृत्ती जे माझ्या मनामध्ये जागृत झाली आहे, ती भोगवृत्ती संपणे म्हणजे सुटली संसाराची आस. आणि जोपर्यंत माणसाच्या जीवनातली भोगवृत्ती जात नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने अडकोजीचा नाही, कोणाचाच दास होऊ शकत नाही. ठाला